निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जे तिच्या तेथे अदृश्यतेची झाली काही दृश्य जे होते सुखे मी निजलुगा शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे ऐते टाकिली पात्र झोळी धर्माधर्म आशा कुल्लाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा न मागेची भिकाता हाची झाला भरवसा ओळली 17वी गातीने पुरविली इच्छा सुखे मी निजलुगा शून्य सारुणी तेथे त्रिकूट शिखरी गा दान मिळे ऐते ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद अरूप जागविला दाता घेऊन या छंद घेऊन आला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद सुखे मी निजलुगा शून्य सारुणी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे ऐते शब्द हा बहुसार उपकाराची राशी शब्द हा बहुसार उपकाराची राशी काय पुढं मनोने चालविले मागे येतील त्यासी मागोनी आली वाट सिद्धवोळीची तैसी तरले तर ती गा आणि कही विश्वासी सुखे मी निजलुगा शून्य सारुणी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे ऐते वर्मते एक आहे दृढ धरावा भाव जाणीव नागवन होऊन दितो ठाव मनवुनी टाकी संग सेवी अद्वैत भाव तुका म्हणे मागे संती हाची केला उपाव सुखे मी निजलुगा शून्य सारुणी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे ऐते पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय श्रीपादनाथम गुरुराज वैर्यम मुमुक्षा नाम ज्ञान दानैक्य दक्षम गुटी क्षेत्र निवासिनम तन्नमामि वेदविंदान वरिष्ठम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यत्र जननी देवाची ये शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध कामाता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माही नमन दंडभूत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या फुल्या बाळाचा लवी सकळा नामा म्हणे विठ्ठल निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेतीच्या तिथे सुखे मी निज लोगा शून्य सारोणी तेथे त्रिकुट शिकरी गा दान मिळे आई ते प्रस्तोत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु महान भगवत भक्त महान साधू वारकरी संप्रदायाचे कळस असणारे तुकोबरायांचा 5 चरणाचा आणि 4 चरणी आज खरं तर मागावं लागतं पण न मागणारा अभंग आहे का नाही नको म्हणणारा अभंग कारण जे मला सहज मिळालं आता मी काय मागायची गरज आहे माझ्या जीवनामध्ये आहे का नाही सहजता खूप महत्वाची हो काही जणांना वाऱ्या करावं लागतं काही जणांना उपवास करावे लागतात खडतर उपवास करावे लागतात निर्जला एकादशी करावे लागतात चातुर्मास धरावा लागतो अनवानी पायानं तीर्थक्षेत्राची वारी करावी लागते तरी कुठेतरी पुण्य संपादन होत असतं जीवनामध्ये आणि काही लोकांना सहज घर बसल्या ती गोष्ट मिळत असते ती लोक भाग्यवान म्हणावी लागतील खऱ्या अर्थानं अण्णा मी 4 वर्ष आळंदी ते पंढरपूर दादासाहेबांच्या सोबत वारी केली दोंडोपंत दादासाहेब अक्षरशः आता त्या आनंदामुळं तो त्या दुःखाला म्हणजे काही किंमत नव्हती थोडक्यामध्ये दुःख वाटत नव्हतं जसं माझे तुकोबराय म्हणतात ना जन्मभरी आम्ही सोशिले वाईट पण साधिले अवीट निज सुख क्षणभरी आम्ही सोशिले वाईट पण साधिले अवीट निज सुख त्या निज सुखाची प्राप्ती झाल्यामुळे भोगलेलं दुःख वाटत नव्हतं पण परिस्थिती जर बघितली महाराज तर विष्टेवरती विष्ठा खाली पुरलेली वरी पात्र ठेवून जेवण्याची वेळ आली एवढे वाईट दिवस वारकरी जीवन हे सामान्य नसतं महाराज जे वारी करतात ना त्यांना कळतं वारी म्हणजे काय ते उठल्याबरोबर आंघोळ करत असताना साबण कुठल्याही प्रकारचं मिळत नाही पळत जाऊन त्या टँकर खाली जाऊन 3-4 लोकांमध्ये उभं राहावं लागतं अर्धा अंग भिजलेलं असतं अर्ध उघडं असतं आहे का नाही त्याच्यामध्ये धूळ बसलेली असते धूळ काही निघत नाही 1 महिन्यापर्यंत धूळच निघत नाही आतून महाराज आता मोकाट कुत्र्यासारख्या लोकांची धूळ निघते हो काही काही मोकाट कुत्र्यासारखे झालेले असतात ना तिथं त्यांना काय देणं घेणं वारकऱ्याचं त्यांच्या अभंगाचं आहे का नाही त्या वारीचं काय देणं घेणं मला सांगा अशा लोकांसाठी नाही ती वारी जे निष्ठावंत आहेत त्यांना म्हणतोय मी त्यांना वारी खऱ्या अर्थानं खायला पाहिजे ती मिळत नाही पोटभर मिळत नाही बरं का इकडची माणसं जेवण चालू आहे तोपर्यंत इकडची माणसं उठून गेलेली असतात काय करणार आम्हाला निवांत बसून जेवण्याची सवय असते जेवण धड मिळत नाही
पण लोकांना वाटते काय हो म्हणजे वारकऱ्यांना काय म्हणजे मजा आहे वारकऱ्यांची, बघा बरं जाऊन एखाद्या वेळेला. वाटतं ना माणसाला, सहज बसणाऱ्या माणसाला वाटतं वारीमध्ये काय, पण तिथं गेल्यानंतर त्या गोष्टी अनुभवाला येतात महाराज. बरं का, कुठलीही गोष्ट सोपी आहे असं वाटतं का काय तुम्हाला? सोपी कुठलीच गोष्ट नाही प्रपंचामध्ये. बरं का, एक घास खाण्याकरता 3 महिने वाट पाहावी लागते. 3 महिने पेरावं लागतं, त्याची व्यवस्थितरित्या त्याची निगराणी करावी लागते. नाहीतर माऊली ज्ञानोबा म्हणतात, पेरिले आणि उगानिले ते निगे विन वाया गेले. निगा नाही केली तर ते वाया जातं पीक सुद्धा. पीक परिपूर्ण अवस्थेला येत नाही, कणसाला येत नाही. त्याला कणीस अवस्थेपर्यंत येईपर्यंत त्याला जीवापाड सांभाळावं लागतं. कणीस आलं की त्याला कापून पुन्हा त्याची ज्वारी महाराज मशीन मधून काढून ती ज्वारी कुठंतरी आहे का नाही चिक्कीवरती न्यावी लागते दळण्याकरता. दळून आणल्यानंतर त्याला मळावं लागतं, मग थापून त्याची भाकरी करावी लागते. आणि तो कुठंतरी एक घास ताटामध्ये आल्यानंतर तो घास 3 महिन्यानंतर या जीवाला मिळत असतो. पोट भरणं तर सोपं आहे का माणसाला? खूप अवघड आहे. माझे गुरुजी म्हणायचे, पोट लागले पाठीसी हिंडविते देशोदेशी, या पोटा कारणे गा शिनलो येरजारी, न मिळे दाता कोणी जन्म दुःख निवारी. पोटासाठी दिवस रात्र धावपळ चालली आहे जगाची. एक क्षणभर माणूस स्थिर बसायला तयार नाही. म्हणजे सोपं कुठलंच नाही महाराज. बरोबर, सोपी गोष्ट कुठली नाही. सहज कुणालाच ही गोष्ट मिळत नाही. त्या आमच्या पांचाळ भाऊचा मुलगा आहे महेश महाराज, एवढ्या मृदंगाची तयारी करायला किती जीवन घालवावं लागलंय त्यांना. विचार, आणखीन सुद्धा चुका होत नाहीत का? आज तर परिपूर्णत्व आलंय असं म्हणतो का आपण? येत नाही परिपूर्णत्व. आम्ही एवढे दिवस झालं 10-12 वर्षे कीर्तन करतोय, पूर्ण झालोय असं म्हणता येईल का? महाराज, आयुष्य जरी पूर्ण संपलं गेलं तरी माणसं पूर्ण होत नाहीत. ही पराकाष्ठा या वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर तुमची आमची. पेटीचं बघा तुम्ही, पेटी शिकायची असेल तर त्याचा ध्यास धरावा लागतो. रात्र रात्र झोप येत नाही. ते स्वर घोकता घोकता घोकता. आतून महाराज कीर्तन ज्या वेळेला करायला शिकलात तुम्ही, ज्या वेळेला पहिला दिवस होता कीर्तनाचा, रात्रभर झोप आली होती का सांगा बरं? कीर्तन करायचं म्हटलं तर रात्रभर झोप येत नाही महाराज. सोपं नाही कीर्तन करणं म्हणजे त्याच्याकरता गुरु कृपा झाली तर ती सहजता आहे हो. नाहीतर गुरु जर नसतील आणि तुमची आमची वाटचाल जर मनाने असेल तर त्या मनाने केलेल्या वाटचालीमध्ये दुःख 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 भरलेलं आहे. विठाल विठाल. 99% लोक गुरु माध्यमातून वाटचाल करत नाहीत, मनाने करतात. हरी पाठी स्थिरावला ऐकायला न आल्यामुळे थोडस खालीवर होते ना, थोडस असं होतं. थोडासा आवाज द्या, द्या. झाला आजचा दिवस आहे. उद्यापासून तुम्हाला कोणीच म्हणणार नाही आवाज द्या. त्यांनी सांगितलं मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आमची वाटचाल मनोमार्गाने चालली आहे का? मग हरिपाठ आम्ही गुरुकडून शिकून घेतलाय नाही महाराज. आम्ही मनाच्याच मार्गाने वाटचाल करतोय. म्हणून ते म्हणतात तेथेची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. महाराज तुम्हाला सांगू का, गुरु मार्गामध्ये आलो म्हणून तुम्हाला मला अतिशय सोपं झालं बरं का. माझ्या जीवनामध्ये मी 10-12 वर्ष इकडं तिकडं फिरत राहिलो, सगळीकडे शोध घेतला महाराज. गुरुबाबा महाराज औषेकरांकडे मी अनुग्रह घेतला, पण माझ्या मनाची माझ्या अंतकरणाची तृप्ती झाली नाही. माझा विवेक जागा होता, मी शोध घेत होतो मला कुठं मिळेल, मला कोण भेटेल.
असं सांगणारा तर भेटला पाहिजे ना. आज व्यासपीठावरून इथून तिथून सगळं जर पाहिलं तर 99% ऍबसेंट आहेत माणसं सांगण्यामध्ये. योग्य मार्ग किती लोक सांगतात? म्हणजे मग सांगणारा नसेल तर कसा माणूस जाईल मला सांगा बरं. ती वाटचाल कशी करेल? त्या मार्गाने कसा जाईल? तो जाणार नाही. म्हणून शोध सुरू होता, जसा तुकोबारायांचा शोध सुरू होता. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आमचे तात्या बसलेत हो मध्ये, तिथं तात्या बसलेत, सकाराम तात्या. तात्याला जर तुम्ही जाऊन विचारलं तर तात्या सांगतील का? तात्या तुम्हाला बळ येऊन तुमच्या कानात सांगतील की महाराज म्हणले या मार्गाने जा. पुसता सांगे हित गुज मात, पुसता सांगे हित गुज मात, हित गुज मात, पैसोनी सुख गोष्टी, सुख गोष्टी, विचारलं तरच सांगावं म्हणतात तो काही वेळेला. कुणालाही सांगून जमेल का? तैसे ते अहंकारादी रूढ, ऐसे पापी जे मूड, तया परमार्थ हा गुड प्रगटावा ना. पाप्यांना सांगितलं तर जमेल का? अहंकारानं गच्च भरलेली माणसं अहंकारानं. त्याला जर तुम्ही म्हटलात की अरे देव असा आहे, देव देव तसा आहे, देवाचं नाम तसं आहे, अहंकारी माणसाला सांगू नका म्हणतात. हे की नाही? माझ्या नाथांनी तर खूप सुंदर सांगितलं, क्रोधिया विश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्था पुली वाचा शिनवू नये. क्रोधी माणसाला, विश्वासी माणसाला बोध करू नये. हे की नाही? अरे बोध करणं सज्जन को म्हणतात. सज्जनाला केलं तर त्याचा फायदा होतो, दुर्जनाला केल्यावर काय होणार मला सांगा? परिवर्तन तर होणार नाही, उलट तुमची फसवणूक होईल. आणि तुमचं महाराज आहे की नाही, ते लोक काय करतील माहितीये का? चुकीचा प्रसार करतील, प्रचार करतील. आहे की नाही? म्हणून पुसता सांगेन हित गुजमात, काही वेळेला आणि काही वेळेला नाही पुसलं तरी सांगतात. काही गोष्टी पुसल्या तर सांगाव्या म्हणतात आमचे नामदेवराव पटाडे, आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये म्हणतात. आता इथं गावामध्ये भरपूर लोक आले पंक्तीला भोजनाला, काही लोक आले आणि एकानं विचारलं म्हणजे दारूचं दुकान कुठं सांगावं का त्याला? सब त्यातलं कीर्तन व्यवस्थित पार पाडायचं असेल तर सांगू नये, आणि जर मध्येच गोंधळ करायचा असेल तर सांगावं. मग जा म्हणले इकडं कोपऱ्यात. म्हणजे काय सांगावं, काय सांगू नको, सांगू नये. पण समाजाचं हे जगताचं बुडणं पाहिलं माझ्या संतांनी. बुडत हे जन न देखवे डोळा. डोळा. 4 दिवस झाला अण्णा इथं बसलेले. काही गरज आहे का अण्णांना हे करण्याची? उमेश भाऊ असतील, चंदू भाऊ असतील, अण्णांची 3 मुलं असतील, काय गरज आहे मला सांगा बरं एवढा 8 तास करण्याची, एवढा मंडप घालण्याची, एवढ्या साधकांना बोलावण्याची? का बरं त्यांना घरी बसून सुखानं खाता येत नाही का मला सांगा बरं? पण त्यांचा एकच येतोय, आपण तरेल नव्हे ते नवल, कुळे उद्धरिले अनेकांची, तोची ज्ञानी खरा तारी दुजी यासी.
वेळोवेळा त्याशी शरण जावे. अरे आपण तर कुणी तरतो आहे का नाही, पण आपण तरुण आहे का नाही, दुसऱ्याला तारलं पाहिजे. तोची ज्ञानी खरा तारी तुझी अशी आहे का नाही. म्हणून संतांचा वसा अण्णांनी घेतलाय आणि तुमच्या आमच्या उद्धारा करता नवे नवे तुम्हाला आम्हाला पेटवलंय, तुम्हाला आम्हाला अनुग्रह दिलाय. पण अनुग्रह देऊन सुद्धा काही लोक बाहेर पडतात. म्हणून त्या लोकांना ती लोक पुन्हा स्थिर होऊ नये, बाहेर पडू नयेत, म्हणून पुन्हा पुन्हा मेळाव्याचं नियोजन. विठ्ठल विठ्ठल. कारण कितीही उच्च कोटीचा परमार्थ आला आणि चुकीच्याची संगती लागली तर तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू तरी पडे बाधू संगष्टने. साधू जरी झाला आणि संगती चुकीची लागली तर तिथं सुद्धा बाधा पडू शकते. म्हणून हे मेळाव्याचं नियोजन आहे का नाही. मग तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाटचाल केली आहे का नाही, तुम्हाला सगळं काही कळलं तुकोबाराय आहे का नाही. 4092 अभंग लिहिले तुम्ही. एक गाथाने असा पहिला 10,000 अभंग आहेत तुकोबारायांचे. आजही आळंदीला दिघी गावामध्ये संतोष महाराज म्हणून एक कीर्तन करायचं जात हो. त्यांच्या घरी 10,000 अभंगाचा गाथा आहे. आमच्याकडे का आला नाही तो गाथा, कारण जुन्या काळातल्या काही धर्म मार्तंडांनी त्या गाथ्यातले अभंग काढून टाकले. तुम्हाला आम्हाला ती गोष्ट लवकर कळू नये, तुम्हाला आम्हाला त्या मार्गावरती लवकर जाता येऊ नये, यांची दिशाभूल व्हावी, हे नरकाला जावेत आणि आमचं कुळ तेवढं तरलं पाहिजे, या कारणामुळे त्या लोकांनी ते अभंग बाजूला ठेवले. विठ्ठल विठ्ठल. आज सुद्धा तुम्ही बघा ज्ञानेश्वरी लोक व्यवस्थित सांगत नाहीत. तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं तुम्ही व्रती नियमू न करावे, शरीराती न पिडावे, दुरीकेही न वचावे तीर्थासी गा. अण्णा तरी माणसं जातात का नाही मला सांगा. ही जर गोष्ट मला आधी कळली असती तर मी वारीच केली नसती महाराज. पण माझं प्रारब्ध पाप होतं ना. आणि पापी माणसं कशी असतात माहितीये का, आंधळे असतात. पूर्वजन्मी पाप केले तेही भूविस्तारिले, पाप विषय सुख नाशिवंत जीविता मिर कोंदले, विषय सुख नाशिवंत मिर कोंदले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. ज्ञानदृष्टी हरपली कोणी नेत्र अंधळे, ज्ञानदृष्टी हरपली कोणी नेत्र अंधळे, ज्ञानदृष्टी हरपली कोणी नेत्र अंधळे. धर्म जागो सदैवाचा वर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याची नाव मी उच्चारी. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. विषयाच्याच नादी लागले ना महाराज. एवढा मोठा कार्यक्रम चाललाय तुमच्या गावामध्ये, पण विषयी माणसांना बघा परमार्थ गोड लागतो का. विषयी विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. एखाद्या आंधळ्या माणसाला विचारा, आंधळ्याला म्हणतोय मी, जो जात्यंध आहे बरं का, त्याला विचारा बरं जग कसं आहे. आंधळा काय म्हणेल, आंधळ्याशी जन अवघेची आंधळी, आंधळ्याशी जन अवघेची आंधळी. आपणासी डोळे दृष्टी नाही, आपणासी डोळे दृष्टी नाही,
तुकोबरांचा अभंग आहे. आंधळ्याची जन अवघेची आंधळे आणि आपणाची डोळे दृष्टी नाही. स्वतःला डोळे नाही, दृष्टी नाही, आणि जगाला काय म्हणतोय? आंधळा म्हणतोय. तर आंधळ कोण आहे? याला काय म्हणतात? राजू काय म्हणतात त्याला? कपडा. वा. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? हार. हार. याला काय म्हणतात? हे बांधले. आता डोळस पण आहे का आंधळे पण आहे? तुम्हाला काय वाटतं? उघडे डोळे तो, पण आम्हाला दिसायला तयार नाही. तिथं कोण बसलंय सांगा बरं? दिसत नाही का तुम्हाला आमचे अन्न आहेत, गुरु आहेत? डोळस पण आहे का आंधळे पण आहे? ते तिथं त्या चुलीवरती ठेवले बघा, गॅसवरती. त्याला काय म्हणतात? गडई म्हणतात. डोळसपणा आहे का आंधळेपणा? लोखंड आहे होते, हे कापूस आहे. माझे गुरुजी म्हणायचे, पटत्व तंतू नव्हे परितंतुसीच बनले आहे. ऐसी खोली डोळा पाहे ऐके जेगा. कापसाला कपडा म्हणतोय, डोळेत का? डोळसपणा आहे का आंधळेपणा आहे? आंधळेपणा आहे. म्हणून पापी माणसाला ब्रह्म दिसत नाही, तर ब्रह्म हे जीव दिसतो. विठाल विठाल. आज आम्हाला स्त्री दिसते, पुरुष दिसतो, लहान दिसतो, मोठा दिसतो, ब्राह्मण दिसतो, क्षत्रिय दिसतो, वैश्य दिसतो, शूद्र दिसतो. आम्ही आज ही भेदात्मक जीवन जगतो आणि भेद दृष्टीनं जगताला पाहतो. भिंत म्हणतो. डोळसपणा आहे का आंधळेपणा? माती आहे होती, पण त्याला भिंत म्हणतो. डोळसपणा नाही, आंधळेपणा आहे. आणि मायेला ब्रह्म म्हणतो आणि ब्रह्माला माया म्हणतो. आकाराला देव म्हणतो आणि निराकाराला बघा तुम्ही पाहायला तयार नाही माणूस. जे आहे ते खऱ्या अर्थानं नाही. बरं का गुरुजी, आपल्याला ते सांगितलेलं सूत्र आहे. जे दिसतंय ते नाही, आणि जे आहे ते दिसत नाही. आणि जे आहे ते जो दाखवतो त्याला म्हणतात सद्गुरू. विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेला त्या आहेपणातली जी वस्तू आहे, काल मी बोलून गेलो बघा, काल का परवाला रमेश भाऊ, की नामरूप हे मायेच आहे. अस्ति भाती प्रिय हे परमात्म्याचं आहे. सच्चित आनंद हे परमात्मा स्वरूप आहे. आणि ते परमात्मा स्वरूप दिसणार नाही, आणि त्याच्यामुळे हे विश्व चाललेलं आहे. आणि ती वस्तू माझे नामदेवराय म्हणतात, तो देव नाम्या हृदयी दाविला खेचराने केला उपकार. आणि आता खऱ्या अर्थानं मला माझ्या जीवनामध्ये मला देव दिसतच नव्हता हो. पण माझ्या जीवनामध्ये माझ्या सद्गुरूंनी कृपा केल्यामुळे काय झालं, माझ्या जीवनात परिणाम झाला आणि मला सगळीकडे देव दिसू लागला. आता मला ही माणसं दिसतच नाहीत. याला म्हणतात सहजपणा. आणि तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात ते सांगतात,
थोडस काय करायचं, आपली जी चाल आहे ती नेहमीची चाल याला बसते बरं का. फक्त एक चरण आपण एक वेळेला म्हटलं की त्याचा उत्तरार्ध नंतर लगेच म्हणायचा. डबल जर त्या चरणाला धरलो तर पुढचं म्हणता येत नाही. अवघड तेवढं नाही, सोपं आहे बरं का. प्रमाण दिलं त्यांनी सहजनी आंधळा गा. तुकोबाराय काय म्हणतात, मी आंधळा आहे. आंधळे असतील का हो तुकोबाराय? पण तुकोबाराय म्हणतात मी आंधळा आहे हो. काही माणसाला जग दिसतं आणि काही माणसाला जग दिसत नाही. जग न दिसणारी माणसं बरं का, जग न दिसता ब्रह्माला पाहणारी बरं का. कारण या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ज्यांनी त्या तत्वाकडे पाहून या जगताकडे पाहिलं त्यांना काय दिसतं माहितीये का, त्यांना जे दिसतं ते आम्हाला दिसत नाही आणि आम्हाला जे दिसतं ते त्यांनी काय केलेलं असतं, त्याला बाजूला काढलेलं असतं ज्ञानाच्या द्वारा. आम्हाला काय दिसतं, माणसं दिसतात, बाया दिसतात, आम्हाला सगळं वेगवेगळं दिसतं. पण त्यांच्या दृष्टीला बघा बरं काय दिसतं. जे जे दृष्टी दिसे अरे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. ते कशामुळे झालं त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्याकडे ज्ञान नावाचा एक डोळा आला, ज्ञान नावाचा तिसरा डोळा. महादेवाने तिसरा डोळा उघडला म्हणतात राजू. आम्हाला बी तिसरा डोळा आहे. माणसं शोधतील पारशात जाऊन बघा कुठे आपल्याला इथं पाहतात ना महादेवाच्या. आमच्याकडे बी तिसरा डोळा आहे का नाही. आणि तो डोळा गेल्या कारणानं बरं का त्यांनी काय सांगितलं, ज्ञानदृष्टी हरपली. खरी दृष्टी कोणती आहे, ज्ञानाची दृष्टी. आम्ही कशानं पाहतो, चमड्याच्या डोळ्यानं पाहतो, ज्ञानाच्या दृष्टीनं पाहत नाही. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र. डोळे असून आंधळा नाही का, आंधळाच ज्याला देव कळला नाही ना, देव ज्यांनी ओळखला नाही ती माणसं आंधळी आहेत. तुका म्हणे आंधळी ती संसारी, आंधळी ती संसारी, तुका म्हणे आंधळी ती संसारी, आंधळी ती संसारी, जी नाही हरी ओळखीला, अरे तुका म्हणे आंधळी ती संसारी, जी नाही हरी ओळखीला. देव ज्याला ओळखता आला नाही ती माणसं आंधळी. तू ही प्रपंचातली आंधळी, देह बुद्धीला धरून चालणारी एक आंधळी आहेत बरं का. आणि स्वरूपालाच धरणारा बी एक आंधळा आहे. स्वरूपाला धारण करणारा, स्वरूपाला पाहणारा जो आंधळा आहे ना तो जगताकडे पाहत नाही, जग मिथ्यत्वाकडे पाहतो. आणि देहाला धरून चाललेला जो आंधळा आहे तो फक्त देहाधिकाला पाहतो, स्वरूपाकडे त्याची दृष्टी जात नाही. विठ्ठल काय झालं माहितीये का, एक घराणंच होतं आंधळ्याचं. आजा आंधळा, पंजा आंधळा, खापर पंजा आंधळा, बाप आंधळा, पुढे पोरग बी आंधळ. आणि त्याच्या घराण्यात एक डोळस जन्माला आलं. आणि ते डोळस काय करायचं माहितीये का, म्हैस चालली समोरून, म्हैस आली म्हैस आली म्हैस आली म्हणायचं. हे घराण्यात त्यांच्या परंपराच नव्हती ना असं काही म्हणण्याची. हे म्हणले ही पितरच जन्मलंय म्हणले आमच्या घरामध्ये. हे पितरच म्हणतात का तुमच्याकडे काय म्हणले. आमच्यात एक बी बोलत नव्हतं म्हणले, काहीच असं म्हणजे कोणी काही नावं घेत नव्हतं म्हणले. म्हैस 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 म्हणते म्हणले. कुत्र आलं की कुत्र 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 म्हणते. गाढव आलं की गाढव गाढव गाढव. डॉक्टर आली की डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. प्रत्येक जण माणूस आला की त्याच्या नावानं हाक मारायचं ते आंधळ्याचं लेकरू. त्यांनी सांगितलं काही असो म्हणे, या लेकराला काहीतरी भूतबाधा झालेली आहे. आमच्या घराण्यात असलं नव्हतंच म्हणले. आमच्या कुळी ऐसे नव्हते
शेची पिशे निवडले, हेच एक बाधा झालेलं एक जन्माला आले म्हणले. हे काही असं म्हणले लोहाराला बोलवावं म्हणले. लोहाराला बोलवण्यात आलं आणि त्याला 2 सळया आणायला लावल्या. सळया तापवा म्हणले, सळया घाला म्हणले ह्याच्या डोळ्यात. असंच आहे हो सध्याचा काळ. आमचं नाक तर कापलेलं आहे, पण आम्ही दुसऱ्याचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही. काय झालं माहितीये का, एकानं चोरी केली आणि चोरी केल्यावर काय झालं, राजाच्या दरबारामध्ये आणण्यात आलं आणि विचारलं. राजेसाहेब म्हणले यानं चोरी केली, काय शिक्षा द्यायची. लोकांना विचारलं म्हणले काय शिक्षा द्यायची तुम्ही सांगा. लोकांनी सांगितलं म्हणले राजेसाहेब तुम्ही मालक आहात, तुम्हीच शिक्षा द्या. एकाने सांगितलं म्हणले एक काम करा म्हणले राजेसाहेब, याचं नाकच कापून टाका म्हणले. लय नाकाचा अहंकार आहे म्हणले याला. काही लोकांना लय नाकाचा अहंकार, दुसऱ्याला नक्तच म्हणतात ते सारखं. नाक ते असेल तर दुसऱ्याला नक्तच वाटतं दुसरा माणूस, आहे की नाही. नावं ठेवतात माणसं. नाक कापलं महाराज. नाक कापल्यावर काय झालं माहितीये का, मोठमोठ्यानं उड्या मारू लागलं होते, हसू लागलं, मोठमोठ्यानं आनंद, आहे की नाही. गाये नाचे उडी आपुलिया छंदे, अशी अवस्था निर्माण झाली. आनंदानं नाचू लागलं आणि त्या बाजूच्यानं विचारलं म्हणले बाबा अरे एवढ्या लोकांच्या देखता तुझं नाक कापलं म्हणले बेट्या, आणि तुला दुःख होण्याच्या ऐवजी काय आनंद साजरा करतोयस म्हणले, नाचतोयस काय म्हणले मोठ्यानं. त्यानं सांगितलं म्हणले मूर्खा तुला काय माहितीये म्हणले, तू वाऱ्या करूनच मरशील म्हणले, असंच उपवास करूनच मरशील म्हणले, असं भजन करून मरशील, कीर्तन करून मरशील, पण तुला काही देव दिसणार नाही बेटा म्हणले. नाक कापल्याबरोबर मला देव दिसला. ते थोडस त्याला वाटलं खरं. काही लोकांना खरं वाटत नाही असं म्हणतात. एखाद्या वेळेला आमचं खरं खरं वाटत नाही, पण खोटं खरं वाटल्याशिवाय राहत नाही. विठाल त्याला वाटलं खरं, त्यानं म्हटलं खरं सांग बरं का, माझं बी कापलं तर चालेल पण देव दिसला पाहिजे बघ. त्यानं सांगितलं माई शपथ गा म्हणला दिसतंय. बाजारात एक भेटलं होतं बरं का भाऊ मला, त्या माळे शपथ हो महाराज म्हणजे म्हशीला काहीच कोड नाही म्हणजे घ्या बेशा. माळ्याची शपथ खाल्लं हो. म्हैस घेतली घरी आणली, दुसऱ्या दिवशी वासरू मरून बाहेर आलं. म्हैस महाराज पूर्णतः संपली. मला काय म्हणायचंय, माळकरी तर खरं बोलतात म्हणता का काय. गणित लय अवघड झाले हो सगळे. तसं झालं तो त्यानं खाल्लं शपथ, माई शपथ रे देव दिसला म्हणा. कशाची बी सांग म्हणली, मी शपथ घेतो. शपथ घ्यायला सुरू केल्यावर याला खरं वाटलं, म्हणलं काप मग आता तूच म्हणला. यानं काय केलं म्हटलं, धरलं त्याचं नाक की कर्र दिशे कापलं. कापल्याबरोबर महाराज नाकातून रक्ताच्या धारा यायला सुरू झाल्या आणि अंगात आग पडली. पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत महाराज आग पडली. डोळ्यातून पाणी येणार पण आवरले अश्रू. त्यांनी सांगितलं म्हणले बाबा अरे का फसवलं मला. अरे देव तर दिसला नाही ना राजा, माझ्या अंगात दाह होतोय ना, आता काय करू मी. म्हणले आता असंच म्हण दुसऱ्याला, आपण दोघं नक्की असून चालणार नाही, आणखीन आपल्यात तिसरा आला पाहिजे, चौथा आला पाहिजे, 5वा आला पाहिजे. तसं नाम नसणाऱ्या नक्त्यांची गर्दी आहे सध्या कलियुगामध्ये, आहे की नाही. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही वाया गेली, नाक नाही लक्षणे आणि नाक नाही तेने वाया गेली. राजा भाऊ अन्न केले, आता अन्न तुम्ही आपण जेवण केलो आणि समजा त्याच्यात जर मीठच नाही टाकलं तर खाऊ का आपण. ते म्हणतात मीठ नाही अन्न तेने न्यायी. जसं मीठ नसावं त्या अन्नामध्ये तसा परमार्थ आहे हो असा चाललेला लोकांचा. ज्याच्यामध्ये रस नाही, ज्याच्यामध्ये प्रेम नाही, ज्याच्यामध्ये भाव नाही, ज्याच्यामध्ये नाम नाही, ज्याच्यामध्ये अवस्था नाही, अशा प्रकारचं जीवन चाललंय, आहे का नाही. जसं काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे म्हणतात. वांजेशी डोळे कैसे होती, वांजेला डोळे होतील का. गाढवाला चंदन लावलंय का, गाढवाला काय माणसरी असतील बघा तुम्ही.
हे चंदन सगळं अंग भरून लावलं. म्हणजे गाढव माझं आहे म्हणजे चंदन लावायचं आज गाढवा. आता गाढवाला चंदन लावून उपयोग आहे का? खराशी चंदन सर्पा दुग्ध पान करू नये म्हणतात. गाढवाला चंदन लावलं, गेलं गाढव की लोखंडेवर लोळायला चालतं. किती वेळा लावशील चंदन? 100 वेळा जरी लावलं तर किरडाच लोळत होते. तसं त्या गाढवाच्या जातीची काही माणसं आहेत. किती जरी तुम्ही नाम ऐका नाही संत सद्गुरू बद्दल सांगितलं तर त्यांच्यामध्ये परिणाम होत नाही. ते गाढवाच्या खऱ्या अर्थानं वरून दिसतंय तो माणसं. एकानं काय केलं माहितीये का? एका गाढवानं वाघाचंच ते आवरण घेतलं वरती आणि दररोज गावाच्या कडेनं जायचं आणि लोकांच्या पिकात गेलं की लोक शेताकडे जायचे नाही. तो याची मजा व्हायची. महाराज हे भरपूर खायचं सगळं शेतातलं निघून जायचं. दररोज एकाचं शेतच सपाट करू लागलं ते. दररोज एकाचं शेत. एक शहाणा माणूस आला तुमच्यासारखा. त्यांनी म्हटले काय झालं रे? म्हणले एवढं गाव तुम्ही का भीतीपोटी एवढं इथं लपताय? त्यांनी सांगितलं गावाच्या बाजूनी वाघ आलाय म्हणे आणि जर बाहेर गेलो तर आपल्याला खाल्ल्याशिवाय राहत नाही. त्यांनी हळूच निरीक्षण केलं. जरा अशी भिंतीच्या जवळ गेले, निरीक्षण केलं तर ते हराळ खात होतं. आता हराळ वाघ खातो का काय? त्याने विचार केला, म्हणले हे वाघाचं फक्त त्याच्यावर आवरण आहे, असायला मात्र गाढव आहे. तसंच झालं हो. असायला दिसायला माणूस आहे पण असायला गाढवाच्या पुढची अवस्था आहे. विठाल आता अशा गाढवाला जर काही जरी बोललो आपण त्याच्यावर परिणाम होईल का? म्हणून माझी तुकोबाराय म्हणतात मी माझ्या मार्गाने निघालो आणि माझ्या जीवनामध्ये मी सहजतेनं आंधळा आहे. मी सहज आंधळा आहे. मी सहज आंधळा कोणाला म्हणतात? सहज मी आंधळा का? सहज आंधळा कोण आहे? ज्याच्या जीवनामध्ये हे जगत दिसत नाही तो एक आंधळा आणि ज्याला ब्रह्म दिसत नाही जगत दिसतंय तो एक आंधळा. विठाल विठाल. पण सहजतेतल्या आंधळ्याची वाटचाल कशी आहे आणि आमची वाटचाल कशी आहे त्याच्यामध्ये बदल आहे. आमची वाटचाल विरुद्ध दिशेने अशा काही पश्चिम समुद्राची या तटा निघिजेल पूर्विलिया वाटा का कोंडा कांडिता सुवटा कन जोडे. आमची वाटचाल पायी तीर्थयात्रा घडू आणि डोकं खुशाल घाण पडू. आमची वाटचाल. संतांची वाटचाल बघा. आमची वाटचाल उपाधीकडे आणि संतांची वाटचाल बघा निरुपाधीकडे. संतांची वाटचाल निर्गुणाकडे. म्हणून निज निराकार पंथे सहज मी आंधळा गा. निज निज म्हणजे काय? निज म्हणजे जवळ. आतमध्ये जर जायचं असेल तुम्हाला तर आतला पंथ कसा आहे? श्वासाच्या माध्यमातून पंथ आहे आतला आणि तो निराकाराचा पंथ आहे. तिथं जाण्यासाठी पाय लागत नाहीत. लागतात का पाय? मध्ये एक आत्मस्वरूप परमात्मा बसलेला आहे निर्गुण निराकार असणारा बरं का. त्या परमात्म्याकडे जर जायचं असेल तर तुम्हाला कसं जावं लागेल? निज निराकार पंथे. निज म्हणजे जवळ. निराकार नावाचा एक पंथ आहे. माझ्या एक तुकोबारायांचं प्रमाण आहे. या देवाची भरता वारी अंगी प्रेमाचे फेफरे गुडगुड करती वेडे चारे पहा तुक या भुंकविले. हा देवारा कधीचा आहे? अनंत युगाचा देवारा निज बोधाचा घुमारा औचित भरला वारा या मल्हारी देवाचा निज निराकार पंथी. आणि त्या पंथानं ज्या वेळेला मी वाटचाल करू लागलो माझ्या गुरुनी सांगितलं बरं का की बाबा रे ओम तोची गुरु सोहम तोची देव या दोहीचा लागव करी बाई. वासुदेव करी तो फेरा. वासुदेव करी तो कोणी काही दान पुण्य करा. कोणी काही दान पुण्य करा. कोणी दान पुण्य करा. कोणी काही दान पुण्य करा.
आडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा आणि जाब न द्या तरी जातो माघारागा. किती लोक हजेरी लावतात मला सांगा. येणाऱ्या श्वासावर किती लोकांचं लक्ष आहे? फुकट चाललेत ना. 21,600 फुकट गेले आजच्या दिवसाचे श्वास. किती लोकांनी नामस्मरण केलं? किती लोकांनी लक्ष ठेवलं त्याच्यावरती? अरे लक्ष ठेवत नसेल तर का माणूस म्हणायचा का काय त्याला? हरिविन जन्म तो नरकची पैजान आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवावा लागतो. जाणाऱ्या आणि येणाऱ्या श्वासाकडे. तो खरा सत्पुरुष आहे, तो खरा जाग आहे, तो खरा संत आहे. आमचं श्वासाकडे लक्ष नाही महाराज. आहे की नाही? त्यांनी सांगावं टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. भगवंताचं नित्य चिंतन चाललंय पण त्या चिंतनाची ओळख सद्गुरु शिवाय होत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून ते म्हणतात निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्ती झाली. आम्ही वृत्तीवर आहोत. आजही आम्हाला माझा फळ तुझा फळ, माझं गाव तुझं गाव, आहे का नाही? तुझी आई माझी आई, माझी बहीण तुझी बहीण. आम्हाला वाटतं ना माझा देश तुझा देश. कितीतरी भेद आहे हो. भेद कमी आहे का? अज्ञानामुळेच भेद आहे ना. बघा तुम्ही जव तवची वहाळ ओहळ जव नळपवती गंगा जळ जे होऊन टाकती केवळ गंगा रूप. पाण्यावरती तरंग उमटले. तरंग वेगळे आणि पाणी वेगळं का? लोक म्हणतात काय लाट आहेत बाबा, काय लाट आहेत बाबा, काय लाट आहेत बाबा. अरे लाटा वाऱ्याची करणी आहे म्हणून लाट दिसते तुला. एरवी पाणीच आहे ना. पण माणसं पाणी म्हणून त्याच्याकडे पाहत नाहीत, लाट म्हणून पाहतात. हा भेद आहे आमच्याकडे बरं का. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये अज्ञानामुळे भेद आहे. आणि जोपर्यंत अज्ञान काढणार नाही, अज्ञानाला एकच गोष्ट काढू शकते ते सद्गुरूचं ज्ञान. सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. गुरु काय करतात? तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या डोळ्यावर आलेली भ्रांती काढून टाकतात. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले. आणि मग ज्या वेळेला गुरु कानामध्ये बीज पेरतात त्यावेळेला डोळ्यातून ते उगवतो. कानी जे पेरिले डोळा ते उगवले. व्यापके भरले त्याची हरी. त्याच्या दृष्टीला सगळीकडे देव दिसतो. त्याची वृत्ती राहत नाही तर वृत्ती हे निवृत्ती झाली. जनन दिसे ते एक अभंग आहे बघा. बरं का? कोणता अभंग आहे? ती नाथाच्या घरची उलटी कोण पाण्याला लागली आत घागर बाहेर पाणी पाण्याची पाणी आले मिळवणी. आजी बाई म्या एक नवल देखील वळचणीचे पाणी अड्यास गेले. हे जग कृपानं कधी किती दिवस दिसतं माहितीये का? गुरु भेटत नाहीत तोपर्यंत. गुरु भेटले
परिणाम होतो. गुरुने कानी फुंकिला वारा, 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 गुरुने कानी फुंकिला वारा. देह भाव गेला सारा, भाव गेला सारा, देह भाव गेला सारा, भाव गेला सारा. गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, अरे देह भाव हरपला आणि तुझ पाहता नाटवे सुख दुःख तहान हरपली. तहान बी हरपून जावी लागते, भूक बी हरवली जावी लागते. त्याला म्हणतात वृत्ती, हे निवृत्ती झाली. आम्हाला भूक बी लागते, तहान बी लागते, आहे का नाही? आमची वृत्ती बघा, वृत्तीचा पालट होतो का बघा? होत नाही आमच्या वृत्तीमध्ये पालट. आम्हाला आजही झोपा वाटतं 11 वाजले की घडीकडे 10 वेळेला लक्ष जातं आमचं. वृत्तीवर का निवृत्तीवर? आहे का नाही? वेळेचं बंधन आहे आम्हाला, सुखदुःखाचं बंधन आहे आम्हाला, आहे का नाही? पाप पुण्याचं बंधन आहे आम्हाला, धर्म अधर्माचं बंधन आहे आम्हाला. पण संतांना ते काहीच नाही, त्यांच्या जीवनामध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही. वृत्ती हे निवृत्ती झाली, पाहू वाटत नाही. आता पाहिलं तरी एकच पाहे पाहणं देव, ऐकलं तरी एकच देव, देवाचं ऐकणं. बोललं तरी एकच बोलणं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. याला म्हणतात बरं का वृत्ती हे निवृत्ती झाली. जनन दिसे तेथे, आणि तिथं मग मी तू पण राहील का काय? आहे का नाही? मी माझे हरपली ठाई जे तिच्या तेथे, आहे का नाही? मीही संपलं, माझंही संपलं महाराज, बरं का? आणि ज्यांचं मी माझं संपलं समजायचं तो साधू आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्यामध्ये मी माझं चाललंय ना सगळं. मी महाराज, मी पाटील, आहे का नाही? मी आमदार, मी खासदार, मी अध्यक्ष, मी सदस्य. आज मला लोकांनी बोलवलं होतं औषधाला. म्हटले महाराज तुम्हाला त्या अखिल भारतीय वारकरी मंडळाचा तालुका उपाध्यक्ष करायचे. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ते करा तुम्ही. मला माहितीये मी कोण आहे, माझ्या गुरुनी मला सांगितलंय मी कोण आहे. अरे मी तू हा विचार विवेकी शोधावा, गोविंद माधवा याची देही. त्यांनी सांगितलंय की तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्मापेक्षा वेगळा नाहीस, ते ब्रह्म तू आत्मा आहेस. माझ्या गुरुने सांगितलं. तत्वमसी महावाक्याचा उपदेश दिला मला. आता मला काय गरज आहे बाकीच्या पदांची? अरे ज्याला हरिपद मिळतं, बरं का, आणि ते पद कुणालाही मिळत नाही. हरिपद प्राप्ती गोळ्या भाविकाशी अभिमानी याची गर्भवास. म्हणून हरिपदापर्यंत तुम्हाला मला जायचंय, बाकीच्या पदाला काय करता? म्हणून संत महात्म्याचं मी माझे हरपले, बरं का, त्यांना अहमचा बी अहंकार नाही आणि सोहमचा बी अहंकार नाही. पण आम्हाला कोणता तरी आहे ना, एकतर अहमचा काही लोकांना आहे, नाहीतर एकतर सोहमचा आहे का नाही? त्यांनी सांगितलं अरे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. अहमच्या सोहमच्या नादी लागली माणसं. त्यांनी सांगितलं अहम सोहम ब्रह्म हा कळले. दोन्ही बाजू तुमच्या. अहो मी आहेच ना ती वस्तू. जर आहे तर मी जर म्हटलं आता तुम्हाला मी सुधीर पाटील आहे, शहाणेपणाचं लक्षण आहे का? बावळटपणाचं लक्षण आहे? बावळटपणाचं लक्षण आहे ना. मग मी ब्रह्म म्हणणं काही शहाणेपणाचं लक्षण आहे का? अरे आहे त्या वस्तूवरती आरोप करणं हे सुद्धा पाप आहे. विठ्ठल विठ्ठल. शुद्ध ब्रह्मी कैसी कल्पना आरोपी, शुद्ध ब्रह्मी कैसी कल्पना आरोपी, कल्पना होती जगी एक पापी होय, तुझी जगी एक पापी होय. शुद्ध ब्रह्मी कैसी कल्पना रूपी, शुद्ध ब्रह्मी कैसी कल्पना रूपी, तुझी जगी पापी होय, तुझी
तोची जगी एक पापी होय, म्हणून मी ब्रह्म हे म्हणणं सुद्धा पाप आहे. या दोन्हीच्या पलीकडे गेले ते संत आहेत. आहे का नाही? म्हणून मी माझे हरपले ठाई जे तिच्या अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. ज्यावेळेला गुरुचा बोध होतो दिसणारं जगत संपतन बरं का असणाऱ्या ब्रह्माची ओळख होते. आहे का नाही? गुरुनी काय केलं, कानामध्ये बीज पेरलं, कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापके भरले तेची हारी. आता मला देह दिसत नाही तर मला तो देव दिसतोय. म्हणून त्यांनी म्हणावं कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. आहे का नाही? त्यांनी म्हणावं ब्रह्म दिसे उघडे, त्यांनी म्हणावं जे जे दृष्टी दिसे, त्यांनी म्हणावं विष्णुमय जग, त्यांनी म्हणावं हरी हरीची दासा, त्यांनी म्हणावं अव्यक्त निराकार, त्यांनी म्हणावं जे जे भेटे भूत, त्यांनी म्हणावं आमची ती अवस्था नाही, आमचं दृश्यच जायला तयार नाही, त्यांचं दृश्य गेलं. आहे का नाही? ते म्हणतात अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. हे जे मला काही दिसत होतं ना, मंदिर दिसत होतं, घर दिसत होतं, माणसं दिसत होते, स्वयंपाक दिसत होता, गाव दिसत होतं, आता हे मला काही दिसत नाही. एकच ब्रह्म दिसतंय बरं का. सगळं ब्रह्मस्वरूप आहे हे सगळं, आणि हे ब्रह्मस्वरूप मला दिसतंय. म्हणून अदृश्यतेची झाले काही दृश्य जी होते. आणि त्याच्या पुढे ते द्रुपदामध्ये सांगतात सुखे मी निजलो गा म्हणा, सुखे मी निजलो गा शून्यता रोगिते सुखे मी निजलो गा शून्यता रोगिते
निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे मी माझी हरपली ठाई जे तिच्या तेथे मी माझेपणा हरपून गेला है की नाही अदृश्यतेची झाली काही दृश्य जे होते आणि माझ्या जीवनामध्ये मला सुख प्राप्त झालं आणि म्हणून ते म्हणतात सुखे मी निजलो गा आपण बी झोपतो है की नाही निजलो गा पण आपलं निजणं कसं असतं माहितीये का दुःखात असतं चिंतेत असतं रात्र रात्र झोप येत नाही चिंतेमुळं पण त्यांना काहीच नाही महाराज सुखी समाधानी तृप्त झालेले महात्मे त्यांच्या जीवनामध्ये सुखाला पारावार नाही है की नाही दुःख ते नये स्वप्नासी है की नाही भक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी ते वर्म तुआ मापासी सुखे राहिलासी दरोणी है की नाही जेते तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष काय उणे आमानंदास सेव ब्रह्मरस आवडीने है की नाही त्या ब्रह्मरसाच्या आनंदामध्ये महाराज है की नाही तृप्त झालो ते म्हणतात सुखे मी निजलो गा शून्य सारोणी ते आता शून्य का शून्याची व्याख्या का केली मग शून्य का म्हणतात शून्याला एवढं महत्व आहे का शून्याचा सुद्धा जन्म बघा तुम्ही त्या बिंदुल्या म्हणून मधून आहे तुका म्हणे बिंदुले त्याने त्रिभुवन कोंदले सुरुवातीला काहीच नव्हतं त्याचं स्वरूप कसं होतं माहितीये का तिळा एवढं होतं तिळा एवढं सांगितलं तिळा एवढे बांधोनी घर आता आहे विश्वंभर ती सुद्धा शून्याचीच भूमिका आहे ती बारकी पण शून्य म्हणजे काय शून्य म्हणजे प्रकृती शून्य म्हणजे मायेच्या द्वारा प्रगट झालेलं ईश्वराचं रूप विठाल विठाल मग आता काय करायचं त्या शून्याचा शोध घ्यायचा आहे ज्ञानोबरांचा एक अभंग आहे शून्य शोधिले नाही जेने काय विवरण ते केले तेने अरे ज्यांनी शून्यच शोधलं नाही त्यानं काय विवरण केलं असेल जगात त्यांनी पुढे सांगितलं गाढवजीने पशुचे म्हणून अगोदर शून्याचा शोध घ्यावा लागतो शून्य कशा करता केलं माहितीये का आहे की नाही दुजे बघा त्यांनी काय केलं शून्य दावावे झाले आणि पाहिजे दुजे केले आता असं केलं असं कळत नाही म्हणून त्यांनी काय केलं बोर्ड घेतला आणि त्याच्यावर शून्य काढलं एरवी शून्याला काही किंमत आहे का नाही महाराज पण शून्य स्वरूप सुद्धा माणूस व्हायला तयार नाही आणि मी शून्य झालो असं म्हणण्याकरता सुद्धा जो उरत नाही जसं पोपट बाबा चकवे बोलले बघा त्या दिवशी भरत गुरुजी त्यांनी काय सांगितलं माहितीये का एक दारामध्ये माणूस आला आणि विचारलं कोण आहे का घरात एकदा विचारलं दुसऱ्यांदा विचारलं कोण आहे का घरात मधून हळूच आवाज आला कोणीच नाही घरी आता कोण बोललं मला सांगा बरं आता कोणीच नाही घरी म्हणणार आहे ना कोणीतरी आहे ना तो तुमच्या म्हणजे आमच्यामध्ये जे आहे ना वस्तू त्याच्यामुळे सगळ्या क्रिया तुम्ही आपण करतोय ती नाही का वस्तू आहे ऐसा देव वदवावी वाणी आहे ऐसा देव पण अनुभवावा संसारात बघा तुम्ही रात्र बी गेली तर महाराज डोळा नाही झाकत काही माणसं डाव खेळतात बघा त्यांना विचारा झोप लागते का आता मी बी 10 वर्षापूर्वी खेळत होतो बरं तुम्हाला असं वाटेल काही निकाल लई महाराज लई चांगला आहे असं मी बी गणपतीच्या पिरियड मध्ये डाव खेळायचो बसलं ना बसलं की सकाळीच उठून जायचं बरं झालं देवानं बुद्धी दिली कुठंतरी सद्गुरू भेटले 2008 सालामध्ये सरपंच होतो महाराज
आहे की नाही? आता सरपंच म्हटल्यावर काही साधा माणूस होतो का सरपंच? सगळ्यात बिघडलेली जात म्हणजे आमची राजकारणात जाणाऱ्यांची. तुम्हाला वाटते का ती सुधारलेली असते? 10-5 लोकांच्या मुंड्या मोडल्याशिवाय त्या पदापर्यंत जात नाही माणूस. एवढं वाईट पद आहे, एवढं घाणेरडं पद आहे ते, बरं का. आणि तसल्या पदातून इकडं आणलं मला साधू संतांनी. कुठंतरी तात्याची संगती घडली, बरं का, कुठंतरी महात्म्यांच्या संगतीमुळं परिणाम झाला. इकडं आलो महाराज. माझे संत म्हणतात, आहे आईसा देव, आहे होतो, आहे आईसा देव वदवा विवानी. म्हणावं फक्त, नाही आईसा म्हणी अनुभवावा, अनुभव घ्यावा फक्त त्याचा. म्हणून जीवनामध्ये परिणाम झाला म्हणतात ते. ऐक नाही, सुखे मिनी जलोगा शून्य सारोणी ते त्रिकुट शिकरी गा. आता ज्या वेळेला स्थिर शांत सजग तुम्ही होता, म्हणजे ध्यानाची क्रिया सांगितली, बरं का. निर्विचार, निर्विषय, निर्विकल्प, हे भास्कर दादांचे शब्द आहेत बरं का, माझे नाही. आणि ज्या वेळेला अशा स्थितीमध्ये माणूस ध्यानाला बसतो, ध्यानी द्याता पंढरीराया मनासहित पालटे काया. ध्यान जर केलं, अंतरीचे ध्यान, या नावे मुख्य पूजन. खरं सांगा बरं, ध्यान कसं करायचं? आमच्या विवेकानंदांचं जीवन बघा तुम्ही. तोतापुरी महाराज ध्यानाला बसले म्हणजे ध्यानामध्ये काय करायचे माहितीये का? ते विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस ध्यानाला बसायचे, आणि त्यांचे गुरु तोतापुरी महाराज काशीचे. ध्यानाला बसले की देवीची मूर्ती पुढे आणायचे आणि ध्यान करायचे. आणि विचारलं तोतापुरीने, का हो म्हणले रामकृष्ण, तुम्ही ध्यान करता ना, मग तुमच्या ध्यानामध्ये काय करता तुम्ही? ध्यानामध्ये काय काय आणता सांगा बरं. त्यांनी सांगितलं, माझ्या आईची मूर्ती आणतो. म्हणले, तुमचं ध्यान चुकीचं आहे. असं बोलल्यावर एवढा राग आला, म्हणसाल रडतच गेली देवीकडं. देवी मला सांगतात, हे म्हणले आई कालिका देवीला बोलायची ती, आणि ती बोलायची त्यांच्याशी, हे आई, अगं माझं ध्यान चुकीचं आहे म्हणतोय तो काशीहून आलेला बाबा. त्या आईनं सांगितलं, बरोबर आहे त्याचं, तुला ते माझं जे तू ध्यान करतोय ते ध्यान सुद्धा ध्यान नाही, आहे का नाही? म्हणजे ती स्थिती सुद्धा गेली पाहिजे बरं का. ध्यानामध्ये काहीच आलं नाही पाहिजे. पण त्यांच्या त्या दृष्टीमधली ती आई जायला तयार नव्हती. एके दिवशी गुरुनी सांगितलं की एक काम कर, ध्यानाला बसल्यावर जिथून त्या देवीला तू आणतोयस तिथून एक तलवार आण म्हणले, त्या देवीचं मुंडकं उडव. बघा, ती ध्यानाची क्रिया त्यांना समजून सांगितली महाराज. परिणाम झाला, आहे का नाही? आणि त्याला म्हणतात, सुखे मिनी जलोगा शून्य सारोणी ते त्रिकुट शिकरी गा. आहे का नाही? त्रिकुट म्हणजे काय? इडा, पिंगला आणि सुषुम्ना धरा. आहे का नाही? त्रिकुट म्हणजे काय? आहे का नाही? त्रिकुट म्हणजे आपण त्रिकुटावरी नांदे देखील पंढरी म्हणतो आपण. त्रिकुट शिखर, त्रिकुट शिखराच्या पलीकडे जावं लागतं, आहे की नाही? आऊट पीठ, आहे की नाही? गोल्लाट आपण म्हणतो, ह्या क्रिया ज्या म्हणतो ना, त्याला त्रिकुटाच्या पुढे जावं लागते ती अवस्था. इडा पिंगला एकवटती. इडा आणि पिंगला 2 नाडे आहेत आमच्या. सुषुम्ना एक तिसरी आहे. या 2 ज्या वेळेला सम होतात त्यावेळेला तिसरी सुरू होते. तिचा मार्ग पश्चिमेकडे, हा मार्ग पूर्वेचा आहे श्वासाचा, तो मार्ग ऊर्ध्व आहे, हा मार्ग अधो आहे. त्यांनी सांगितलं, इडा पिंगला एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्राचे. तो मार्ग सांगितला. ज्ञानदेव म्हणे, जो उडोनी जाय ते परब्रह्मेची मात तोचीला हे सुषुम्नेवरी ओळखावे सामर्थ्यशी म्हणतात. मार्ग नाही ते कवन्यारी ते जावे, सुषुम्नेवरी ओळखावे सामर्थ्यशी. आणि सुषुम्ना तुम्हाला त्रिकुटाच्या वर नेते. विठाल विठाल. म्हणून ते काय म्हणतात, त्रिकुट शिकरी गा. एकदा जर त्या स्थितीला गेला, त्रिगुणाच्या पुढे गेला, त्रिगुण असार आणि निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, गुणाच्या पलीकडे जावं लागतं. सगुण निर्गुण गुणाचे आगुण हरिविन मन व्यर्थ जाय. म्हणून अखंड नामाच्या चिंतनामध्ये राहावं लागतं. म्हणजे चाललेल्या चिंतनावर फक्त लक्ष साक्षी रूपाने ठेवावं लागतं, करावं लागतं ना, असं नाही. करणं सुद्धा शिल्लक राहत नाही. केलं की तो संसार आहे, न करणं हा परमार्थ आहे. विठ्ठल याला सहजता म्हणतात. आणि ते म्हणतात, मी निजलो गा शून्य सारोणी ते त्रिकुट शिकरी गा. दान मिळे आई ते. त्याच्या पुढे सांगतात, टाकिली पात्र टाकिली पात्र धोळी धर्म
आणखीन 3 चरण कधी करायचे आता कीर्तन अवघड आहे सगळं काही उगं तुम्हाला त्रास देणं बी बरोबर नाही मला लक्षात येते तुमची अवस्था अण्णा तुम्ही बसलो तरी चालेल बरं का तुम्ही दोघं तुम्हाला आज सवलत आहे सबसिडी तुम्हाला सबसिडी बसा खाली तुम्ही दोघं कारण नाही ना जमत महाराज वारकरी निष्ठावंत आहेत म्हणून उभारलेत ते बसा तुम्ही खाली आणखी थोडं 15 मिनिट घेतो मी कीर्तन नाही का अरे वा मग मलाच घ्यावं लागेल असं का टाकिली पात्र झोळी आता काय गरज आहे पात्राची राजू भूक ज्याला नाही ज्याचं पोट परिपूर्ण भरलं तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैसी आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही आत्मतृप्त पुरुषाला काय गरज आहे कर्म करण्याची मला सांगा आता कशाला लागतं पात्र टाकिली पात्र झोळी ज्याच्यात भीक मागत होतो ना भीक आयुष्यभर भीकच मागितली हो सगळ्यात मोठे भिकारचोट आम्ही कीर्तनकार सगळ्यात मोठे भिकारी जगातले तो भिकारी मागून मागून दम आल्यावर निघून तर जाईल पण हा भिकारी घेतल्याशिवाय जात नाही काय भिकारचोटपणा वाढला महाराज त्यांनी सांगावं न मागेची भीक आता काय मागायची गरज आहे भीक हाची झाला भरवसा अरे देणारा दाता तो आहे समर्थ आमची श्रीपाद बाबा म्हणायची बाबाला विचारायचे लोक बाबा अहो घराची परिस्थिती बघा नालीवरती घर आहे तुमचं अहो घरामध्ये भांडे नाही तुमच्या घरामध्ये 5-6 लोक आहेत 3 मुलं 2-3 मुली माय भांडे घासते लोकांच्यातले काहीतरी घ्या पैसे मागा लोकांकडं बाबा म्हणायचे अरे माझा केरो बाबा समर्थ आहे म्हणे माझा प्रपंच चालवायला तुम्ही काय काळजी करताय माझ्या प्रपंचाची याला संत म्हणतात टाकिली पात्र झोळी टाकून दिली धर्म अधर्म आशा धर्म बी टाकून दिला ना अधर्म बी टाकला हो धर्म तर चांगला आहे ना अधर्म तर चांगला आहे म्हणता का काय अधर्म जेवढा अधर्माच्या सापेक्ष धर्म आहे आणि सापेक्षतेची वस्तू कशी माहितीये का त्या दोन्ही निष्फळ आहेत त्याला फळ नाही टाकिली पात्र जोळी धर्म अधर्म आशा आशा बी टाकली धर्म अधर्माची आशा कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वळसा त्रिगुण कोणते सत्व रज आणि तम या त्रिगुणाचा सतत फिरणं चालू होतं सतत प्रवास होता चालू त्रिगुणाचा वळसा वळसा म्हणजे काय फिरणं सतत फिरणं चालू होतं कोल्हाळ म्हणजे काय गर्दा चालू होता नुसता त्रिगुणाचा कधी तमोगुण वाढायचा तर कधी रजोगुण वाढायचा कधी सत्वगुण वाढायचा तर आहे का नाही कधी शुद्ध सत्वाकडे आम्ही जायचो पण याचा कोल्हाळच होता ना काही तमोगुणी माणसं आहेत काही रजोगुणी आहेत काही सत्वगुणी आहेत कुणाचा तम आपला सत्वगुण वाढलेला आहे म्हणून आपण परमार्थाकडे आलो आहे का नाही रजोगुणी तमोगुणी माणसं दुसरीकडे जातात पण गुण आहेच ना मग या त्रिगुणाला बाद केलं पाहिजे त्रिगुण हा सार निर्गुण हे सार त्रिगुणाचा ओळसा आहे का नाही आणि त्रिगुणाचा ओळसा चुकवण्याचं काय साधन तुम्हाला मिळालं ते म्हणतात ओळली 17वी गा तिने पुरविली इच्छा आहे का नाही 17वी जीवन कळा म्हणतात आहे का नाही 17वीची स्तन्य देशी मौली ज्ञानोबरायांची होती अनुहाताचा हल्ल रुगासी समाधी बोधे निज विशी बुजावोनी
सद्गुरु माय काय करते माहितीये का? 17-20चा स्तन तुमच्या तोंडात देते आणि तेच स्तन जर तुम्हाला प्यायचं असेल बरं का, ते जर तुम्हाला दूध प्यायचं असेल तर ते पिण्याकरता त्याला मुख कोणतं लागतं माहितीये का? त्याला ऊर्ध्वमुख लागतं. अभंगाचं 4थं चरण ऊर्ध्वमुखे आळविला. ऊर्ध्वमुखे आळविला. आता ऊर्ध्वमुख कोणतं आहे आपलं? मग राजू आणखीन तुमच्याकडे आलं नाही. आता तुमचा अनुग्रह झालाय ना, प्रबोध झाल्यावर कळतं ऊर्ध्वमुख कशाला म्हणतात. आधोमुख आणि ऊर्ध्वमुख. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. जीवाकडे ते आलं पाहिजे बरं का ते अक्षर. डॉक्टर साहेब ते अक्षर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जन्म मरण बाद होत नाही. विठाल विठाल. म्हणून त्याला घेण्याकरता माझे गुरु म्हणतात की बाबा रे अशा प्रकारे घ्या. अगोदर मनानं चिंतन कर, स्थिर बसवतात. त्याच्यावर नाही परिणाम झाला तर श्वासावर कर. त्याच्यावर नाही परिणाम झाला तर मग त्याच्या मुखाची क्रिया बदलली जाते. आधोमुख आणि ऊर्ध्वमुख. प्राणाच्या माध्यमातून जे चिंतन करतात त्याला ऊर्ध्वमुख म्हणतात. श्वासातून जे चिंतन करतात त्याला अधोमुख म्हणतात. श्वास हा स्थूलामध्ये मोडतो, प्राण हा सूक्ष्मामध्ये मोडतो. प्राणाची क्रिया आहे. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. प्राणानं जपलं पाहिजे. अजपा जपणे. आणि तुमचा आमचा मंत्र कसा आहे? मग प्राणाचा मंत्र आहे ना. प्राणाने काय करावं लागतं? त्या प्रणवाचं चिंतन केलं पाहिजे. आणि एक दिवस काय होतं माहितीये का? तू प्राणच प्रणव रूप होतो. विठाल विठाल. त्याला ऊर्ध्वमुखाने जपावं लागतं. ऊर्ध्वमुखे आळविला. त्याला वर 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 जावं लागतं. घेत असताना वर 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 जावं लागतं. आणि वर जाण्याची क्रिया ज्याला कळली, देव पाहू देव पाहू उंच ठाई. काही वर पाहतात, काही काही खाली माना घालतात. अशा चिंतनाच्या रीती वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळे त्याला वर उंच पाहावं लागतं. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. ते देवाचे चरण उंच आहेत म्हणून ऊर्ध्व सांगितलं. ऊर्ध्व गती. ऊर्ध्व गती म्हणजे ज्ञानाची गती. हो, जे ज्ञानरूप झाले ती ऊर्ध्व गती खऱ्या अर्थानं. त्याला ऊर्ध्वमुख म्हणावं. आणि अधोमुखानं जाणं म्हणजे अज्ञानाला स्वीकारणं, याला अधोमुखी म्हणावं. विठाल. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. नाद म्हटलं बरं का. आणि पुन्हा तो नाद रूपी ठसा निरालंब झाला म्हणतात. नाद बी राहतो का मग? अनहत नाद त्याला नाद म्हणतात. अनुहती गुंतलानी बाह्य रंग वृत्तीवर येता मग बळ लागे. अनाहतामध्ये केलं पाहिजे. अनहत नाद काही लोकांना प्राप्त होतो. अनहत नाद तू पावला परमपद. उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे. ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञान देवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. म्हणून ते म्हणतात ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद. आणि सोहम शब्दाचा नाद एकदा गर्जना झाली ना मध्ये त्या नादाची, तो मृदंग बी तेच म्हणतोय, पेटी बी तेच म्हणतेय, टायर आमचं चालणारी गाडीची चाक बी तेच म्हणतात. बघा कधीतरी नाद ऐकून. तो ज्याच्याकडे प्रबोध आहे त्याने ऐकावं. प्रबोध नसणाऱ्याला ऐकायला बी येत नाही तो नाद. पेटीचा बी नाद तोच आहे, विण्याचा बी नाद तोच आहे. पंचतत्वाचा विना गुरु विना तू वाजेना. तुल भोपळ्याची कोर. सूक्ष्म पाटी जडलीवर 4 खुंट्या 4 मणी. आणि सोहम शब्द उठे ध्वनी. निर्गुण तार लाविला माया गोड मिळविला. आता तार जरी एकदा लागला ना महाराज, आहे की नाही, त्याला ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद. आरूप जागविला. तो आरूप आहे हो, पण आला आकारा. हा आकाराला आला आमच्याकरता. आता आकाराला आला. ही स्थिती आहे बरं का खरी. या आकारामध्ये पुन्हा पाहिलं त्यांनी. हे आकार सगळा देवच आहे. आला सी आकारा मुचिया चाडा. तुका म्हणे भिडा भक्तीची या. आता रात्रभर जमतं का काही कीर्तन वाटत मला. लईच अवघड झालंय आज. अभंगी घेऊन चुकलंय सगळं गणित. आता काय करा. तात्या म्हणत होती जायचे का म्हातारी म्हणत होती. आता काय जाणं होईल मला तर अवघड वाटत. आता तात्याला इथं उभा करावं ना अर्ध कीर्तन त्यांना करायला हवं. म्हणून ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्द एवढंच चरण सोडतो कीर्तन संपवतो. बस झाला. तर किती बी गोड लागलं म्हणजे का मुळासहित काय होकावं काय. पुढल्या वेळेस बी काहीतरी ठेवू की बाकीचं सोडवायला. आपण कोणाव करणारी करता करवी तत्व आहे. आरूप जागविला दाता घेऊन या छंद. घेऊन याला दान. दान आणलं हो माझ्या गुरुने. निज
निज तत्व निज बोध, निज तत्वाची ओळख करून दिली, निज बोध दिला मला, बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समोर गेली दिसू लागली वाट, बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समोर गेली दिसू लागली वाट. म्हणून बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कैसी करू मी केव्हा, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. गुरुचं ज्ञान हृदयामध्ये यावं लागतं, मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा, त्याला म्हणतात अनुग्रह आणि प्रबोध. म्हणून ते म्हणतात आरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन याला दान. आमच्या तात्या खूप छान म्हणतात बघा, दान पावले का म्हणतात अभंग, काल परवा झालं वाटतं तू अभंग. म्हणून घेऊन याला दान निज तत्व निज बोध, स्वरूपी मेळविले नाव ठेवेला, स्वरूपात तर एक रूप झालो पण नाव ठेवेला भेद. म्हणून तू देव मी भक्त ऐसे करी, दावी रूप मज गोपिकार म्हणा, आणि स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये सुख नाही देवा. म्हणून नको आत्मज्ञान, काय नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. वा क्या बात आहे. मी भक्त तू देव ऐसे करी हे जाणू नये बरं का. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी पुढे सांगितलं, शब्द हा बहुसार उपकाराची राशी, शब्दानेच उपकार केला ना. गुरुनी शब्द दिला, राजू अनुग्रह म्हणजे शब्द नाही का, पण तो शब्द देव आहे. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्दचे आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. म्हणून चालविले मागे येतील त्यासी, मागोनी आली वाट, सिद्ध ओळीची तैसी. ती ओळ दिली हो, तो शब्द दिला बरं का. मागून आली ती वाट अण्णा, ऐक नाही, बंडू बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, ऐक नाही, तिकडून शांतामाईकडून आली, ब्रह्मात्री दत्त, ऐक नाही, सखई आनंद, शांतामाई, बंडू बाबा, केरो बाबा यांच्याकडून आली, तिकडून महादेवाकडून आली, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दली सहज स्थिती, ज्ञानोबरायांपर्यंत आली. प्रत्येक संप्रदायाला तीच रीत आली. सोमपुरी महाराजाची रीत तिकडच शिवानंद महाराजाकडे आली, महाराज तात्याकडे आली, म्हणजे ही रीत सगळीकडे आली. सिद्ध ओळीची तैसी, तरले तर तिगा. त्या शब्दावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला ते तरले हो, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा तसा. म्हणून त्यांनी पुढे सांगितलं, वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. त्या ओळीवर सिद्ध ओळ जी आहे ना, सिद्ध सोहम सिद्धीचे लळे पाळीशी तू. ओळ जी सिद्ध आहे त्यांनी काय सांगितलं, वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवन लागो नेदी तो ठाव. जाणीव नेने व भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. म्हणून जाणोनी नेनते करी माझे मन, तुझे प्रेम खुन देऊन या, मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळात पद्मपत्र. बरं का, ऐकोनी नाही के निंदा स्तुती कानी, जैसा कवन मनी योगीराज. म्हणून म्हणतात वर्मती एक आहे दृढ धरावा भाव. दृढ भाव असला पाहिजे डॉक्टर साहेब, नाहीतर कोरोनाला काढली माळ, चालू झाला सप्ताह घातली माळ. एक दृष्टांत देतो संपवतो लगेच कीर्तन, आता पुढे बोलतच नाही, बस झाला, आता कंटाळा आलाय मला. काय झालं माहितीये का महाराज, एक सुनबाई चिंतन करायला बसली. सुनबाई काय, ती आता पोरगी झोपते म्हणून सांगावं लागते थोडं. सुनबाईला सांगितलं, सुनबाई चिंतन करायला बसली. सासूने सांगितलं चिंतन करायचं तर कर, पण बाहेर थोडस लक्ष देऊन कर. आता असं बी चिंतन असते बरं का डॉक्टर साहेब, म्हणजे मांजर येऊ नये, बोका येऊ नये, कुत्रा येऊ नये, काहीतरी येऊ नये ना महाराज. तिनं काय केलं महाराज, माळ घेतली, आता मध्ये चिंतन सुरू केलं, आणि चिंतन करत असताना एक बोका आला, किंवा बोका आला, आणि बोक्याकडे पाहिल्यावर त्या सुनबाईने विचार केला, आता बोका आला की म्हणजे काय करावं. आता घरात जर गेला आणि दूध जर पिलं तर सासू मारील ना. पहिल्याच्या सासा मारत होत्या बरं का. तुम्हाला असं वाटतंय का अशा होत्या आत्ताच्या सासासारख्या, काही बोललं तर तुमचं सहन करणाऱ्या काट्या होत्या पहिल्याच्या काळामध्ये, आणि सासरी त्यांच्याहून खंबीर होते म्हणून बरं होतं. नाही तर आता सासरा नेबळत. आता आमच्या बायात दिवसा ढवळ्या शिव्या देतात. आमच्या सगळ्या गावातले लोक ऐकतात आमच्या शिव्या. बऱ्याच शिव्यावर तर जमतंय, नाही तर कुठं लाकूड घेऊन मारलेल्यावर अवघडच आहे सगळं. तुकोबरायला मारलं महाराज उसाने, दनात दन मारलं बायकोनी, उसाचे 2-3 तुकडेच पडले की. तुकोबराय काय म्हणतात माहितीये का, डोळे उघडले तुकोबरायची 3 तुकडे झाल्यावर, एवढं मारलं तरी आठव नाही. आणि 3 तुकडे बघितले तुकोबरायने.
म्हणले काय हुशार आहेस का म्हणले तू. मलाच ध्यान नाही, येडपट माणूस म्हणले मी परमार्थात वेडा झालेला. मला कळावं का नाही म्हणले, पोराला एक बायकोला एक आपणाला एक अनावळ. एकच आणलो म्हणले ऊस, बरं झालं एकाचे 3 केलेस तू, वाटण्या करून दिल्यास. अशी वृत्ती व्हायला पाहिजे महाराज. सासू मारील म्हणून भीतीपोटी तिनं काय केलं म्हणले, काहीतरी बघितलं पाहिजे, बोक्याला हाणलं पाहिजे. इकडं तिकडे बघू लागली, काही दिसत नाही. हातात टप्पुऱ्या मण्याची माळ होती. चिंतनाला काही माळ्या साध्या असतात का काय, या मोठ्या मण्याची माळ असते महाराज, ओढायला सोपी, लोकाला दिसायला सोपी. असं मध्ये हात घालून चालू आहेत चिंतन लोकांचे. दिखावाच सगळा चालू आहे, दंबे करू भक्तीन सोंग दऊ जना. मधली माळ जपायला कोणी तयारच नाही, बाहेरच्या माळी जप सुरू होता महाराज. तेवढ्यामध्ये बोका आला, बघितल्याबरोबर तिनं माळ अशी गोळा केली महाराज एका मिनिटात. अशी मारली का नाही म्हणतात भिरकावून, मारल्याबरोबर बोक्याच्या नीटच गळ्यात पडल्यावर बोक्यानाची झिंजाडी दिलं राजा. तुम्हाला माहिती आहे 2-4 वेळा झिंजाडी बोक्यानाची झिंजाडी दिलं म्हणतात. बोक्याला काहीच कळलं नाही, एवढी मोठी माळ पडल्यावर बोका काय करणार आता. बोका निघून पळून गेला महाराज त्या घरातून, पण दुसऱ्या घरात गेला ना. दुसऱ्या घरात गेल्यानंतर त्या तिथल्या उंदरांनी पाहिलं, तिथं 20-25 उंदर. एक उंदीर दुसऱ्याला म्हणतंय, बघितलं का नाही म्हणले, आज नवलच झाले म्हणले. ते दुसरं उंदीर म्हणते, काय नवल झाले, मला काही दिसायला तयार नाही भाऊ. नीडबघ म्हणले, काय बोकाच दिसतोय आणि काय बघायचे म्हणले. अरे बोका दिसतोय, बरं माळ दिसते का तुला, बघ म्हणजे उघडी माळ आहे बोक्याच्या गळ्यात माळ. म्हणलं बोक्यानं माळ घातली म्हणल्यावर आपलं सगळं संकट संपलं की म्हणलं आता कोण मारणार आहे आपल्याला, मला मारू शकत नाही. आणि ते एका उंदरानं दुसऱ्याला म्हणलं, मग आता माळ करी झाले म्हणल्यावर चला म्हणले साधूला भेटायला. त्या दुसऱ्याने सांगितलं, उग वेडेपणा आहे का म्हणला, यांना भेटणं. सप्ताह आल्यावर माळी घालणाऱ्या बोक्यांची लई गर्दी आहे म्हणजे. लोकांना फसवणारे बोके काही कमी आहेत का. 10,000 50,000 हजार घेऊन बोक्याने लोकांना वरपंग ज्ञान दिलं, अंतरंग ज्ञानाची संगती करून देत नाहीत बोके, आहे का नाही. तरी त्याला विश्वास वाटला नाही. असे काही असतात बरं का. आणि ते मंदिर त्याच्या जवळ गेलं विश्वासानं. त्यानं त्याचा स्वभाव सोडला आणि महाराज उडी मारली आणि त्याला गिळून कृत केलं, गिळून टाकलं. दुसऱ्या उंदरांनी सावध झाली. उंदर अरे बापरे म्हणले, अवघड आहे. माळकऱ्यात बी 2 पार्ट्या येतात म्हणजे, फसवणाऱ्याची बी पार्टी आहे. तसंच आहे बरं का. तुम्ही आपण सुद्धा सावध झालो पाहिजे. कारण टिळा टोपी माळ आहे तो देवाचे गबाळ, वाघवी ओंगळ पोटासाठी संत झाले कलित बहुत, ऐशी यांची करिता सेवा काय सुख होय जीवा. म्हणून ते म्हणतात, वरमती एका हे दृढ धरावा भाव, जाणीव नागवन होऊ लागो निधी तो ठाव, मनवनी टाकी संग, संग टाकून दे आता सगळ्याचा, न करी रे संग राही रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. म्हणून हे सगळं टाकून दे. आणि तुका म्हणे मागे हाची केला उपाव. जसं जमल साध्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला बरं का. अभंग अवघड होता बरं का माय, खरं तर अशा अभंग घेऊन ये, पण आता काय करावं, मला ती थोडी सवयच लागली अशी बरं का. म्हणून मला माफ करा. आज अभंग तुमच्या सेवेकरता तुकोबरायांचा घेतला. 5 चरणाचा अभंग होता. जसं जमलं तशा प्रकारे माझ्या गुरुच्या कृपेनं, अण्णांच्या कृपेनं मी बोलण्याचा प्रयत्न केला. अण्णांनी एवढ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला बरं का. तुम्ही मृदंगाची साथ दिली सुद्धा. सद्दाम महाराज तुम्ही सर्व नांदेडवरून, औरंगाबादवरून बरं का, संभाजीनगरवरून सर्वजण आलात, आहे का नाही. आमचे डॉक्टर साहेब असतील, आज डॉक्टर साहेबांची पंगत झाली, आहे का नाही. सुंदर अशा प्रकारचं भोजन झालं. काल आमच्या बाबांची पंगत होती, आम्ही होतो पंगतीला त्यांच्या सुद्धा. म्हणजे सगळ्यांचं योगदान लाभलं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. अण्णांना तुम्ही केवळ, मी म्हणतो पैशाचं नाही योगदान देता आलं तर चालेल, पण तुमचं शरीराचं तरी सहकार्य झालं पाहिजे. असं सहकार्य वर्षाला करा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. हे सत्कर्म चाललेलं आहे. बघू आणखीन एखादा मेळावा झाला तर, योग आला तर आपण करण्याचा प्रयत्न करू बरं का. म्हणून या गोष्टी झाल्या पाहिजेत. योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे. योग्य निरोप समाजापर्यंत गेला पाहिजे. समाजातल्या एखाद्या तरी जीवाचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून जास्त वेळ तुमचा घेतला, मला क्षमा करा. आज अण्णांनी माझ्याकडे सेवा सोपवली. आपले सर्वांचे सद्गुरू आदरणीय वंदनीय पूजनीय आचारशील विचारशील सुशील गुणवंत ज्यांना मेत्रे, ज्यांना परंपरेच्या माध्यमातून, खऱ्या अर्थानं हंसानंद महाराजांच्या माध्यमातून हे बीज मिळालं, त्यांनी या बीजाचा वाढवा केला महाराज बरं का. आणि एवढी मोठी शेती पिकवली. आज या पिकाकडे जर पाहिलं ना महाराज, हिरवगार पीक आहे, पीक डोलतंय महाराज. एवढं सुंदर पीक आणलंय अण्णांनी. आणि पिकाकडे पाहिल्यावरच मालक कसाय कळतो. आमच्याकडले पीक चुकून गेले हो अण्णा. गुरुची यायला तयार नाही, आला तरी गुरु बोलायला तयार नाही.
आहे की नाही. अवघड झाल्या परिस्थिती. आमचे गुरु म्हणजे अवघड आहे, कर्मकांडी उपासनेचे गुरु. नादी लागून पिकं वाळून गेले, सुकून गेले सगळे, आहे की नाही. अंतर अध्यात्म ज्ञान देणारी गुरु कुठे आहेत सध्या. म्हणून असे गुरु जीवनामध्ये भेटले आणि खरं तर ही सेवा करण्याचा मला योग आला. तुम्ही खरं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य बालकाला ही सेवा दिली. आज सुनील महाराज, अतुल महाराज, रमेश भाऊ, भरत गुरुजी, राजाभाऊ महाराज, जितेंद्र यादव, हे आमचे राजाभाऊ पांचाळ, तुम्ही सर्व साधक बंधू भगिनी, आता प्रत्येकाचे नावं घेणार नाही मी. आमच्या ताते सुद्धा आज खरं तर आले. माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकराचे शब्द गोड करून घेतले तुम्ही सर्व ज्ञानानं, मानानं, वयानं. त्रास दिला बाबा, मला क्षमा करा बरं का. तुमच्यासारख्या वृद्ध माणसांना त्रास देऊ नये, पण तुमची निष्ठा आहे म्हणून तुम्ही उभा टाकता. आमच्याकडे काही लोकांना आम्ही खाली बसवतो, बसा बाबा निवांत थोडा. कारण आमची कीर्तन येडपट कीर्तन करा, 4-4, 5-5 तास कीर्तन करायचे. पण आता कोणी करू द्यायला तयार नाही. आता पांचाळ महाराज आहेत, आपण सगळे एका जीवाचे आहोत म्हणून हे चाललंय. एवढा वेळ तरी चालला. झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण बरं का. आणि खरं तर ज्या कुळामध्ये देशाला ज्यांनी आपल्या मुलाला वाहिलं बरं का, ते आमचे उमेश भाऊ. आणि त्या बरं का, त्यांनी जी देश सेवा जी करतात ना, त्यांच्या चरणाची माती आपल्या डोक्याला लावली तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. पण त्यांनी आज खरं तर मला उचलून इथपर्यंत आणलं. खरं तर त्यांना उचलून आपण फिरलं पाहिजे बरं का. कारण आपण काय करतो त्यांच्या पुढं, त्यांच्या सेवेपुढे आपली सेवा काहीच नाही. नव्हे दास खरा परी हा झाला शे डांगोरा. उग 2-4 शब्द येतात म्हणून तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, एरवी आम्ही महाराजच नाही हो. पण ते खरी सेवक आहेत महाराज, त्यांनी सेवा केली. आमचे डॉक्टर साहेब बघा, बांधरेकर डॉक्टर साहेब सेवा करतात समाजाची. आमचे सद्दाम महाराज हे बघा तुम्ही, त्यांनी अपेक्षा तर केली का ती कीर्तन करायत नंबर 1. पण त्यांना कीर्तन नाही म्हणून कधी त्यांना राग आला का बघा, ते उभारलीत कीर्तनाला. याला म्हणावं संतत्व. म्हणून अशा संतांचं दर्शन झालं हे माझं परम भाग्य समजतो. झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण. सेवेला इथंच पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हरी.